Hello friends, welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. Now, today's session is all about industrial safety. What do you mean by industrial safety? Now, we have completed 5 years. We have completed communication skills. We have completed lean concepts. We have completed industrial wastes. Every time when we were talking, some or the other day, we spoke about safety. How a reactor, how a boiler can blast and how that blast can make severe impact not only on us but on the industry, but on the side nearby companies, and finally on the side by villages. Correct? So in next few sessions we will see how industrial safety matters a lot and what do we mean by the word industrial safety. Okay, so without any further ado, we will start deep dive into this topic. In today's session, we will cover 3 points. First one is the difference between hazards and risk. We will see the definitions. Second one is the industrial safety culture mindset. Whenever we have discussed anything in this program, it may be related to communications, it may be related to 5 years, it may be related to lean, it may be related to industrial wastes. Every time we have discussed about creating a culture, not only rules. Just go back to the previous sessions and see, every time we have said that we will build a culture. We will not create the list of rules and we will not create the rule followers. We will create a culture. Culture means आपण एक example सुद्धा बघितलं होतं, if you remember. Correct? We won't wear our shoes inside our house. It is a rule, but it is a culture. It is a cultural rule. It was the rule, it was considered as a rule long back when our culture was started building. Today it has become the culture. We don't know the actual reasons behind not wearing the shoes inside the house. This is one of the aspects. Just try and remember, when did you touch the floor, the mother earth, the road, the mud, किंवा आपण त्याला माती असं म्हणू, बाय बेअर फूट्स? कधी आपण बिना चप्पल घालता मातीला स्पर्श केला हे आठवायचं आहे. कधी आपण रस्त्यावरून किंवा गवतावरून बिना चपलाचे चाललो हे आठवायचंय आपण. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इंडस्ट्रियल सेफ्टीशी काय कन्सर्न आहे, काय रिलेशन आहे, हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी नावाचा एक प्रकार असतो. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, जिथं इलेक्ट्रॉन्स पास ऑन होत असतात. बरोबर, आपण बघितलं असेल लहानपणापासून, आपण काही एक्सपेरिमेंट सुद्धा केले असतील. जसं की आपण पट्टी, आपली जी काही काचेची पट्टी असते, ती पट्टी आपण अशी हातावर रब केली आणि केसांवर अशी फिरवली की आपले केस उभे राहतात. दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आपण एक्सपेरिमेंट बघितले असतील. बरोबर, किंवा आपल्याला सडनली एखाद्या वेळेस एकदम असा करंट लागतो. ज्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाहत नाहीये त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला करंट लागतो. बरोबर, आपल्या कधी कधी आपल्या
झोपताना आपण जे ब्लँकेट वापरतो त्या ब्लँकेटमधून आपल्याला एकदम असे स्पार्क आलेले दिसतात. दॅट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. बरोबर. मग ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी कधी जनरेट होते? जेव्हा जे काही अर्थिंग आहे ते प्रॉपर नसतं तेव्हा. आणि आपण नेहमी आता चप्पल घालूनच सगळीकडे फिरतो, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला जे अर्थिंगची रिक्वायरमेंट आहे ती कधीच पूर्ण होत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला जेव्हा हे रूल्स बनवले तेव्हा त्या रूल्सच्या मागे एक सायंटिफिक रिझन होतं. चप्पल कधी घालायची नसते. कधी घालायची नसते? घरात आल्यानंतर घालत नाहीत. बऱ्याचदा बाहेर जाताना सुद्धा, देवाच्या मंदिरात वगैरे जाताना सुद्धा चप्पल घालत नाहीत. का घालत नाहीत? कारण त्याचा एक रूल त्यांनी हे बनवून ठेवलं की देवाला जाताना आपण चप्पल घालणार नाही आहोत. किमान त्यावेळेला तरी आपल्या पायांचा आणि जमिनीचा स्पर्श होईल आणि त्याच्यामधून जे काही आपली बॉडीमध्ये जे काही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे ती काय होईल? अर्थमध्ये निघून जाईल. बरोबर. अर्थिंगचा जो काही प्रिन्सिपल आहे अर्थिंगचा तो तिथे फुलफिल होऊन जाईल. हे त्यावेळेच्या लोकांनी बनवून ठेवलेले नियम आहेत आणि त्याच्या मागचं हे सायंटिफिक रिझन आहे. हे आपल्याला माहिती नाहीये. आपण काय म्हणतो की आपल्या देवाला चालत नाही म्हणून आपण चप्पल घालत नाही घरी. असं नसतं. बरोबर. आता आपण राहतो 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर, जमिनीचा आणि आपला काहीही संबंध नाही. जेव्हा आपण 4थ्या मजल्यावरून खाली येणार आहोत तेव्हा आपण ऑब्व्हियसली चप्पल घालूनच येणार आहोत. त्याच्यामुळे जमिनीशी डायरेक्ट आपला कॉन्टॅक्ट कधीच नाहीये. म्हणूनच आपली हेल्थ सुद्धा बिघडते. आज आज बघा तुम्ही, प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आजार आहेत. पण ते का आजार आहेत? कारण अर्थिंग प्रॉपर नाहीये. आपण कधीतरी चाललं पाहिजे जमिनीवर पाय ठेवून सुद्धा. त्याच्यामुळे आपले बरेचसे आजार निघून जाणार आहेत. बरोबर. आपल्याला सांगतात सुद्धा कधी कधी डॉक्टर ॲक्युपंक्चर वगैरे. बरोबर. गवतातून सकाळ सकाळी पहाटे पहाटे असं ओल्या गवतातून चाला सांगतात ना, बिना चपलाचं म्हणून सांगतात. ह्याच गोष्टी असतात. फक्त आपल्याला त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन माहिती नसतं. बरोबर. मग आपल्याला हे बघायचं आहे. ओके. म्हणून आपण काय म्हटलंय, कल्चरचा जो काही माइंडसेट आहे तो आपल्याला बनवायचा आहे. आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत नियर मिस रेकॉर्डिंग आणि ऍक्सिडेंट लेसन्स. आता नियर मिस म्हणजे काय, ऍक्सिडेंट म्हणजे काय, या सगळ्या डेफिनेशन्स आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके. कोड ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? इग्नोरिंग स्मॉल सेफ्टी रूल्स ऑन द फ्लोर leads to terrible physical injuries and permanent plant closures. काय आहे? Ignoring small safety rules. स्मॉल सेफ्टी रूल्स. आपण कुठल्याही फॅक्टरीमध्ये गेलो, आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. फॅक्टरी राहू दे, आपण सिव्हिल इंजिनियर शिकत असू जर का, तर आपण बघतो की साईट जी काही बांधकामाची साईट चालू असते तिथं सुद्धा प्रत्येक जण हेल्मेट घालून फिरत असतो. बरोबर. सेफ्टीचं हेल्मेट असतं. का सेफ्टीचं हेल्मेट घालून फिरता? तो दाखवायचं असं सगळ्यांना की मी सिव्हिल इंजिनियर आहे किंवा मी केमिकल इंजिनियर आहे, मी माझ्या इंडस्ट्रीमध्ये फिरताना मी सेफ हेल्मेट घालून फिरतोय. दाखवायचंय का ते? काही उपयोग नाही दाखवून. जर तो बाय चान्स आपण रस्त्यावरून निघालेलो आहोत, फॅक्टरीमध्ये असेल किंवा ते आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवरती असेल, आपण निघालेलो आहोत आणि वरून एखादा छोटासा ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन साईटच्या आपण खालून असं निघालेलो आहोत आणि वरून एक छोटासा दगड पडला आणि तो खूप उंचावरून पडलेला आहे. आता तो खूप उंचावरून पडलाय म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स फुल आहे, त्याचा स्पीड फुल आहे त्याचा, आणि तो त्या फुल स्पीडमध्ये जेव्हा येऊन आपल्या डोक्याला लागणार आहे तेव्हा काय होणार आहे? काय होणार तेव्हा? तो ज्या स्पीडने आलाय त्या स्पीडनेच आपल्या डोक्यामध्ये पेनिट्रेट करणार आहे. बरोबर. मग तो पेनिट्रेट करण्यासाठी एवढा मोठा दगड असायची गरज नाहीये. तो एवढासा दगड सुद्धा आपल्या डोक्यामध्ये पेनिट्रेट करू शकतो. बरोबर. असा पूर्ण तो आत जाऊ शकतो. म्हणून आपल्याला हेल्मेटची गरज असते. बरोबर. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. सेफ्टी शूज बरेच लोक कंपनीमध्ये घालत नाहीत. का? तर ते जड असतात म्हणून. एक 1.25 किलोचा एक शूज असतो तो का घालत नाहीत? तर तो वजा आहे किंवा तो चांगला दिसत नाही म्हणून घालत नाहीत. बरं चला, एखादा आपण समजा चप्पल घालून गेलो आपण किंवा साधा शूज घालून गेलो आपण आणि त्याच्यावरती बाय चान्स एखादं सॉल्व्हंट किंवा ऍसिड पडलं किंवा एखादा धारधार हत्यार जे काय असतं, काही असतं आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवरती, करवत असेल किंवा काय असेल, अशा प्रकारचं एखादा हत्यार जर का आपल्या पायावर पडलं तर काय होईल? तो बूट किंवा ते चप्पल आपली सुरक्षा करू शकेल का आपल्या पायाची? नाही. स्मॉल रूल आहे ना की सेफ्टी शूज घालायचे आहेत.
सेफ्टी हेल्मेट घालायचं आहे, सेफ्टी गॉगल्स घालायचे आहेत. हे स्मॉल रूल्स आहेत, पण हे स्मॉल रूल्स नाही फॉलो झाले तर काय होतं? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जस्ट इमॅजिन, आपण आज सेफ्टी गॉगल घातलेला नाहीये आणि तो वेल्डिंग करणारा माणूस वेल्डिंग करतोय, त्याच्या डोळ्यांचं काय हाल होणार आहे उद्या? वेल्डिंग करताना त्याने जर का तो ब्लॅक कलरचा सेफ्टी गॉगल घातला नसेल तर त्याच्या डोळ्यांचं काय हाल होणार आहे? डोळे त्याचे खराब होऊन जाणार आहेत. कोणासाठी हा अट्टहास केला त्यानं, बिना चष्मा घालता वेल्डिंग करायचा? का केलं त्यानं असं? फक्त त्यांना हिरोगिरी दाखवायची असते. काय झालं मग पुढे? व्हॉट हॅपन? ही slowly he is going to become a blind person. त्याच्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आहे, जी काही पाण्याची लेवल आहे, ती पाण्याची लेवल निघून जाणार आहे आणि त्याला नंतर दिसणार नाही. म्हणजे काय झालं? आपण मगाशी बघितलं सेफ्टी शूजचं उदाहरण. एखादं ऍसिड पडलं सेफ्टी शूज न घातल्यामुळं, तो पाय जळाला. आता काय करायचं त्या पायाचं? केवढा मोठा इम्पॅक्ट आहे एक छोटासा नियम न फॉलो केल्यामुळं. डोक्यात तो दगड पूर्ण आतमध्ये घुसला, केवढा मोठा नियम प्रॉब्लेम आहे, केवढा मोठा इम्पॅक्ट बसलेला आहे आपल्या आयुष्यावर. आता मी तो छोटासा दगड सांगितला फक्त तुम्हाला, एखादा मोठा ऑब्जेक्ट पडला तर? पण हेल्मेट असेल तर ते सेफ होईल ना आपण. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. ओके, छोटे छोटे रूल्स आहेत, फार मोठे रूल्स नाही आहेत. आणि त्याच्यानंतर काय आहे तर फेलिंग टू रिपोर्ट बेसिक टूल डॅमेज creates an unexpected machine breakdown that delays customer orders. Knowing how to act fast during an emergency makes you a trustworthy leader in your production team. Companies always promote technical workers who stay calm, follow safety laws, and look after their peers. हे पुढचे 3 मुद्दे काय आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इमर्जन्सी जो काही प्लॅन असतो प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, मग ते तुमचं कॉलेज असो, तुमचे ऑफिस असो, एखादं हॉटेल असो, प्रत्येक ठिकाणी इमर्जन्सी प्लॅन असणं हे मॅन्डेटरी असतं. इमर्जन्सी प्लॅन म्हणजे तुम्ही कधीतरी गेल्यानंतर बघू शकता, तुम्हाला ऑब्झर्व होईल आता इथून पुढे की इमर्जन्सी एक्झिट म्हणून दिलं असतं. आपल्या बसमध्ये सुद्धा असतं इमर्जन्सी एक्झिट, बरोबर? ती इमर्जन्सी एक्झिट जी आहे ती कधी मला वापरता येणार आहे? जेव्हा मी काम असेल तेव्हा, जेव्हा मी शांत असेल तेव्हा. एखादी इमर्जन्सी समोर झालेली दिसतेय, एखादं ऍसिड स्पिल झालेलं दिसतंय, एखादी फायर लागलेली दिसतेय, तर त्यातून मला काय करता आलं पाहिजे? बरं, मी फायर फायटर आहे का? मला फायर फायटिंगचं नॉलेज आहे का? तर नाहीये. मग मला काय करता आलं पाहिजे? मला तिथून पळता आलं पाहिजे, मला तिथून त्या एरियामधून लांब जाता आलं पाहिजे आणि मी जाताना मला 4 माणसं घेऊन जाता आली पाहिजेत. हे कधी होऊ शकेल? जेव्हा मी त्या सिच्युएशनमध्ये शांत असेल, जेव्हा मला त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे माहिती असेल, बरोबर? म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये सेफ्टीच्या वेगवेगळ्या टीम्स असतात. काही टीम्स असतात ज्या फायर फायटिंगसाठी ट्रेंड असतात, काही टीम्स असतात या स्पिलेज कव्हर करण्यासाठी ट्रेंड असतात, आणि काही टीम्स असतात ह्या फक्त आणि फक्त लोकांना त्या एरियामधून बाहेर काढण्यासाठी ट्रेंड असतात. म्हणजे फक्त त्या माणसाने काय करायचं असतं की जो झोन आहे, ज्या झोनमध्ये काही सेफ्टी इन्सिडेंट झालेला आहे, त्या एरियामधून त्या माणसांना बाहेर काढायचं आहे, फक्त तेवढंच काम असतं. आणि प्रत्येकाला एक काम डिवाइड केलेलं असतं, डेडिकेटेड दिलेलं असतं, आणि प्रत्येकानं तेच काम करायचं असतं. जर एखाद्या माणसानं स्वतःचं काम सोडून दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करायला गेला तर त्या ठिकाणी सेफ्टीचा इन्सिडेंट मोठा होऊ शकतो. म्हणून प्रत्येक छोट्यातला छोटा सुद्धा सेफ्टीचा रूल फॉलो करणं हे फार फार महत्वाचं असतं. ओके, आता 3 बेसिक पिलर्स. फर्स्ट वन, हजार्ड आयडेंटिफिकेशन. The active habit of finding anything around your workspace that has the power to hurt a person. This means checking for wet floors, loose electrical wires, or leaking pipes before starting a shift. आता बघा, फार मोठी उदाहरणं दिलेलीच नाही आहेत आपण इथे.
छोटंसं उदाहरण आहे. इंडस्ट्रीत जायचं राहू दे, आपण आपल्या घरी आहे, ठीक आहे. आपल्या घरात बऱ्याचशा लोकांच्या आता व्हाईट कलरच्या फ्लोरिंग असतं, बरोबर, व्हाईट कलरच्या फरशा असतात. त्याच्यावर जर पाणी पडलं तर दिसत नाही, बरोबर आहे. मग आपण मगाशी म्हणलं ना, कल्चर डेव्हलप करायचं आहे. कल्चर म्हणजे काय, माइंडसेट आपला तशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचा आहे आता, बरोबर. मग तो कुठून तयार होतो, स्वतःपासून सुरू होतो. आता आपण आपल्या घरातल्या घरात फिरताना आपण बघितलं, पाणी दिसत नाहीये व्हाईट कलरच्या फ्लोअरवरती. मग आपण काय केलं पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे. आता समजा आपण जाताना आपल्या पायात आपला पाय एकदम त्या पाण्यावरून सटकला, बरोबर. आपण बाय चान्स वाचलो, आपण नीट उभे राहिलो, आपण पडलो नाही, तर आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी, आपल्याला हजार्ड आयडेंटिफाय झालं पाहिजे. चुकून आपल्या घरातली एखादी वृद्ध व्यक्ती असेल किंवा एखादं लहान बाळ असेल, ते काय होणार आहे, ते पळत पळत येणार आहे किंवा ते चालत चालत येणार आहे आणि त्या पाण्यावरून पाय घसरून पडण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. मग हे हजार्ड आयडेंटिफिकेशन आपल्याला आपल्यापासून सुरू करायचं, की प्रत्येक स्टेपवर पायऱ्या उतरताना एखाद्या वेळेस त्या पायरीचा पुढचा टवका उडालेला असतो. मग तो पायरीचा टवका उडाल्यामुळे काय होणार आहे, ती पायरी अशी 90 डिग्री मध्ये आहे, बरोबर. पण त्या टवका उडाल्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा पायरी स्लोप झालेली आहे, तिथून पाय घसरण्याचे चान्सेस आहेत. हे पण आपल्याला समजता आलं पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला हजार्ड आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, हजार्ड आयडेंटिफिकेशन हे करताच आलं पाहिजे. पुढचं काय आहे, कलेक्टिव्ह सेफ्टी कल्चर. A shared group mindset where every worker fixes and reports dangers instead of waiting for a supervisor. बरोबर. आता या ठिकाणी आपण बघितलं, घराचं उदाहरण बघतोय आपण. आता हे आपण इंडस्ट्रीसाठी कसं लागू करायचं, अप्लाय करायचं, हा आपला प्रश्न आहे, बरोबर. आता आपण घरच्या घरी आहोत, घरचं उदाहरण बघतोय. पाणी सांडलेलं दिसतंय मला, माझा पाय त्यातून सटकलेला आहे, मी थोडक्यात वाचलेलो आहे. मी आता काय केलं पाहिजे, घरातल्या कोणीतरी लेडीज येऊन बघतील आणि त्याच्यानंतर त्या पुसतील, हा विचार करणं गरजेचं आहे का. मी इमिडिएटली तिथं काय केलं पाहिजे, इमिडिएटली फडकं घेऊन ते किंवा पोछा घेऊन ते काय केलं पाहिजे, वायपर घेऊन काय केलं पाहिजे, ते पाणी पुसलं पाहिजे. हे कधी, जर माझा माइंडसेट ग्रुप वर्कचा असेल, तर टीम वर्कचा असेल, तर मी हे करू शकतो. नाहीतर काय होणार आहे, मी काय विचार करणार नाही, हे माझं काही काम नाहीये, मी आपलं सांगायचं काम करेन. हे जर इथं बघ पाणी सांडलंय, मग तो सुपरवायझरला सांगेल, मग सुपरवायझर तिथून हाऊसकीपरला पाठवेल आणि मग तो हाऊसकीपर येऊन ते पाणी काढेल, बरोबर. तोपर्यंत जर ते पाणी काढेपर्यंत मी तिथून निघून गेलो आणि दुसरा कोणी तिथे आला आणि तो पडला, पाय घसरून पडल्यामुळे एखाद्याची कंबर खराब झाली, एखाद्याचं डोकं खराब झालं, डोक्यावर पडला, काय करायचं, हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आता हे छोटेसे उदाहरण आहेत. आता असे आपल्याला हजार्ड आयडेंटिफिकेशन प्रत्येक वेळेला करायचे, प्रत्येक वेळेला. म्हणजे आपण रस्त्यावरून चालताना सुद्धा आपल्याला हजार्ड आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. आपल्याला हे काय करायचंय, माइंडसेट आपला त्या दिशेने आपल्याला बनवायचा आहे. माइंडसेट बनवायचं आहे म्हणजे काय, मी कुठलीही गोष्ट बघताना त्या गोष्टीकडे 5S लीन आणि इंडस्ट्रियल सेफ्टी ह्या नजरेतूनच बघणार आहे. कुठलीही गोष्ट असू द्या. एखाद्या वेळेस आपण तिजोरी किंवा कपाट असतं आपलं, ते आपण दुसऱ्या मजल्यावर चढवत असतो, तेव्हा काय काय हजार्ड आयडेंटिफिकेशन आहेत हे बघता आले पाहिजेत. जर ते कपाट चुकून जरी सुटलं, जर आपल्या पायऱ्या छोट्या छोट्या असतील आणि तिथून ते कपाट चुकून जरी हात निसटला, तर काय होणार आहे. मग त्यासाठी ते होऊ नये म्हणून मला काय करावं लागेल, हे आपल्याला कधी कळणार आहे, जेव्हा मला माहित असेल की काय इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे, मी काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायचे किंवा करेक्टिव्ह ऍक्शन काय घ्यायचे, बरोबर. पण त्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे, हजार्ड आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. तिसरी स्टेप काय, ट्रान्सपरंट नियर मिस रिपोर्टिंग. आता मग असे आपण बघितलं घरातलं उदाहरण, बरोबर. पाणी सांडलेलं होतं, कोणी सांडलं पाणी, पाणी सांडलं कोणी. आता समजा माझ्याकडून पाणी सांडलं असेल, तर मी काय काय केलं पाहिजे, मी ट्रान्सपरंटली सांगितलं पाहिजे की माझ्याकडून तिथं पाणी सांडलेलं आहे. मग आता ते पाणी एकतर पुसून घ्या म्हणून सांगितलं पाहिजे किंवा मी पुसलं पाहिजे, बरोबर. पण मी काय करतो, माझ्याकडून पाणी सांडलंय किंवा माझ्याकडून एखादी काच फुटली आहे, तर मी काय करतो, ती लपवायचा प्रयत्न करतो. मला ओरडतील ना घरातले, बरोबर. एखादी काच फुटलेली असेल आपल्याकडून, बाय चान्स खिडकीची एखाद्या काच फुटली असेल, ती तिथंच पडलेली आहे. आपण काय करतो, ती काच फुटली म्हणून सांगायला गेलो तर आपल्याला काय होईल, ओरडतील. आपल्याकडून पाणी सांडलंय म्हटलं तर काय करतील, आपल्याला ओरडतील, म्हणून आपण सांगतच नाही. आणि न सांगितल्यामुळे काय होतं, बरं आपण सांगितलं नाही ठीक आहे, किमान त्याच्यावरती आपण ऍक्शन घेतली का, ते पण आपण घेत नाही.
बरोबर. आता सांगणं हे फारच इम्पॉर्टंट आहे. जरी मी तिथं पडलेल्या सगळ्या काचा उचललेल्या असतील आणि मी कुणालाच सांगितलं नाही की तिथं काच फुटलेली पडली होती म्हणून, बरोबर, तर काय होणार आहे, एखादी काच माझ्या नजरेतून जर का सुटलेली असेल तर दुसऱ्या कोणाच्या तरी ती पायाला लागणार आहे. जर पण मी जर सगळ्यांना सांगून ठेवलं की त्या एरियामध्ये चालताना जरा नीट लक्ष देऊन चाला, कारण त्या एरियामध्ये मग अशी काच फुटली होती, भले मी सगळ्या काचा तिथल्या गुंडळून गोळा करून टाकलेल्या आहेत डस्टबिनमध्ये, पण काही काचा शिल्लक असण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे चालताना लक्ष देऊन चाला. काय झालं, रिपोर्टिंग केल्यामुळे काय झालं, जे काही पुढचा व्यक्ती त्या एरियामध्ये जात असेल किंवा तिथून चालणार असेल, तर तो व्यक्ती काय करणार आहे, लक्ष देऊन चालणार आहे, त्याच्या पायाला काच लागणार नाही. पण त्याला माहीतच नसेल त्या एरियात काय झालंय, तर काय होईल, तो बिंदास जाणार आणि बिंदास जाता जाता त्याच्या पायात काच घुसणार, बरोबर. मग त्या काच घुसल्यानंतर काय होईल पुढं माहित नाही आपल्याला, बरोबर आहे. म्हणून ट्रान्सपरंट नियर मिस रिपोर्टिंग सेफ्टीचा हा फार मोठा म्हणजे फार महत्वाचा थंब रूल आहे म्हणला तरी चालेल. ट्रान्सपरन्सी, काहीही झालंय तर ते आपल्याला इमिडिएटली रिपोर्टिंग करता आलं पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही समजा एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये कामाला असाल आणि बाय चान्स तुम्ही जेव्हा ऍसिडची एखादी पाईपलाईन बनवत आहात, ते पाईपलाईनचं तुम्ही जेव्हा स्क्रू टाईट करतात, नटबोल्ट जेव्हा टाईट करत आहात, ओके, तर नटबोल्ट टाईट करताना एखादा नटबोल्ट चुकून तुमच्याकडून राहून गेला असेल किंवा चार तिथं नटबोल्ट लावायचे तिथं मी एकच नटबोल्ट लावला असेल, तर काय होणार आहे, त्या पाईपलाईन मधून लिकेज होणार आहे. पण मी का नाही लावला, कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हते. मग मी सांगायला हवं की नको की आता ही लाईन वापरू नका, मला नटबोल्ट घेऊन येऊन तिथं लावावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही वापरा, हे सांगितलं पाहिजे की नको. हा पण एक निर्मिस आहे, एकदम बायचान्स वाचलेला आहे तो माणूस, बरोबर. त्यानं चेक केलं म्हणून तो वाचला की 3च नटबोल्ट आहेत, मी चुकून ट्रान्सफर चालू केलं तर ऍसिड खाली लिकेज होण्याचे चान्सेस आहेत. हे कधी, तो बायचान्स बघितलं त्यानं म्हणून वाचला, नसतं बघितलं तर म्हणजे नियर मिस. आणि रिपोर्टिंग करणं पण गरजेचं आहे, मला सांगून जाता आलं पाहिजे. मग ह्या गोष्टी आपल्याला आपल्या कल्चरमध्ये आपल्या माइंडसेटमध्ये फिक्स करता आल्या पाहिजेत. कुठेही जरी याला आपण इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणत असलो आजच्या सेशनला, तरी सुद्धा ही सेफ्टीचे जे काही रूल्स आज आपण डिस्कस करतोय, हे रूल्स आपल्याला प्रत्येक पावलागणिक उपयोगाला येणार आहेत. प्रत्येक पावलाला म्हणतोय मी, प्रत्येक पावलाला, घरातल्या घरात सुद्धा चालतानाही उपयोगाला येणार आहेत, रस्त्यावरून चालतानाही उपयोगाला येणार आहेत, इंडस्ट्रीमध्ये तर आहेतच, जे काही आपण ऑफिसमध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असो तर तिथं सुद्धा हे रूल्स फार उपयोगाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मॉडेल ब्रेकडाऊन. ओके, पहिलं काय आहे, ब्लाइंड डेंजर झोन. जसं आपण मगाशी म्हटलं, काच पडली होती, फुटली होती, पण त्या एरियामधून मी काचा पण सगळ्या गोळा केलेल्या आहेत, पण मी 100% शुअर आहे का मी सगळ्या काचा गोळा केल्यात, नाहीये. मग काय झालेलं आहे त्या ठिकाणी, काय झालेला आहे तो, काय झालेला आहे तो डेंजर झोन झालेला आहे. पण डेंजर झोन सुद्धा ओके, पण जर तो डेंजर झोन आहे हेच कोणाला माहित नसेल तर तो काय झाला, ब्लाइंड डेंजर झोन झाला. कारण कुणीही माणूस त्या एरियामध्ये बिनधास्त जाणार आहे, कारण त्याला माहितच नाही की त्या एरियामध्ये काच पडून फुटली होती, बरोबर. पण जर माहिती असेल की बाबा हा तो डेंजर झोन आहे, त्या एरियामध्ये आपण चालताना नीट चाललं पाहिजे, तर काय होणार आहे, तो चालताना काय करणार आहे, नीट चालणार आहे आणि त्याच्या पायाला लागणार नाही. तो काय करणार आहे, त्या डेंजर झोन मध्ये काम करताना सुद्धा लक्ष देऊन काम करणार आहे. पण तो डेंजर झोन आहे हेच माहित नसेल तर काय होणार आहे, मोठा इम्पॅक्ट होणार आहे, बरोबर. जसं आता इथे एक्झाम्पल दिलं आहे, वर्कर ऑपरेट्स टूल विदाउट सेफ्टी ग्लासेस, इग्नोर ओपन फ्लोर स्पिल्स, बघितलं, अँड हाईड मशीन इश्यूज फ्रॉम द मॅनेजर. जिथं आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली नाहीये, त्याच्यामुळे काय झालेला आहे, तो झोन डेंजर झोनचा काय झालेला आहे, ब्लाइंड डेंजर झोन झाला. आणि डेंजर झोन हा कधीही सेफ असतो, कारण आपल्याला माहिती आहे तो डेंजर झोन आहे, म्हणजे आपण ज्या काही प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत त्या प्रिकॉशन्स घेऊन आपण तिथं काम करणार आहोत. पण जर एखादी गोष्ट, जर तो झोन आपल्याला डेंजर आहे हे माहितच नसेल तर तो काय झालेला आहे, ब्लाइंड डेंजर झोन झालेला आहे. मग आपण काही करू शकतो का त्या बाबतीत, काही नाही करू शकत. आपण बिनधास्त एरियामध्ये जाणार आहोत आणि मग तिथे एखादी वायर लूज पडलेली असू शकते,
बरोबर. इलेक्ट्रिक वायर लूज पडलेली असू शकते आणि मग तिथं काय प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ शकतो हे ब्लाइंड आहे, ब्लाइंड डेंजर झोन आहे तो. बरोबर. आपण याचं एक छोटंसं उदाहरण अजून एक बघू शकतो. आपण रस्त्यावरून चालताना जर आपल्याला समोरून 4 कुत्री दिसत असतील तर आपण काय करतो, आपल्याला तो डेंजर झोन माहिती आहे. बरोबर. मग आपण घाबरतो का त्या कुत्र्यांना? नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपल्या हातात छत्री असेल किंवा काय असेल, किंवा आपण एखादा दगड हातात घेऊ शकतो, किंवा त्या कुत्र्यांपासून आपण सेफ्टीचे प्रिकॉशन्स घेतोय, किंवा आपण तो रस्ताच बदलू शकतो. पण जर आपण रस्त्यावरून चालत निघालोय आणि अचानक एखादा कुत्रा मागे येऊन उभारला असेल तर आपण काय झालेलो आहोत, डेंजर झोन मध्ये आलेलो आहोत. पण कसे आलेलो आहोत? ब्लाइंडली आलेलो आहोत. बरोबर आहे. म्हणजे तो आता कुत्रा काय करेल तो कुत्राच करेल, आपण काय करू शकत नाही. म्हणून आपल्याला डेंजर झोन आणि ब्लाइंड डेंजर झोन याच्यातला फरक कळता आला पाहिजे. पुढचं काय आहे तर रिॲक्टिव्ह वॉर्निंग कम्प्लायन्स. स्टाफ ओनली फॉलो सेफ्टी रूल्स व्हेन अन इन्स्पेक्टर इज वॉचिंग अँड वेट फॉर अन ॲक्सिडेंट बिफोर फिक्सिंग टूल्स. जसं आपण याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे, लीनमध्ये किंवा 5S मध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की आपल्याला प्रत्येक रूल फॉलो करायचा आहे. पण तो रूल आहे. बरोबर. मग तो रूल कधी आपण फॉलो करतो? आपण रात्रीचं, आपण एक्झाम्पल बघितलं होतं की रात्रीचं आपण नो एंट्री जिथं ज्या रस्त्यावरून आहे त्या एरियामध्ये, त्या रोडवरून आपण रॉंग साईड जातो रात्रीचं. का? तर कोणी आपल्याला बघायला नाहीये म्हणून. म्हणून काय झाला तर तो रूल झाला. आणि आपण काय म्हटलं का, दुसरं एक्झाम्पल काय दिलं होतं, आपण घरात चप्पल घालून येत नाही, हे काय झालं, कल्चर झालं. म्हणून आपल्याला हे कल्चर बनवायचं आहे. आपल्याला फक्त रूल्स फॉलो करायचे नाहीयेत, फक्त रूल्स बनवायचे सुद्धा नाहीयेत, आणि त्या रूल्स फॉलो करणारे लोक सुद्धा आपल्याला नको आहेत. कारण नुसतेच रूल फॉलो करणं हे नॉट ॲक्सेप्टेबल. रूल्स कधी फॉलो केले तर त्याला व्हॅल्यू आहे, जेव्हा मला कुणीही बघत नाहीये तेव्हा जर मी रूल फॉलो करत असेन, जेव्हा मला कुणीही बघत नाहीये तेव्हा सुद्धा मी रूल्स फॉलो करतोय, तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कल्चर म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणून आपल्याला असं कल्चर डेव्हलप करायचं आहे. आपल्याला रूल फॉलो करणारे लोक नको आहेत. रूल फॉलो करणारे लोक कसे असतात? जर त्यांच्यावर कोणी इन्स्पेक्शन करत असेल, त्यांच्यावर कोणी मॉनिटरिंग करत असेल, तरच ते लोक रूल्स फॉलो करतात. नाही, जसा तो मॉनिटर साईडला होईल, जसा तो सीसीटीव्ही त्या साईडला फिरेल, तसे या साईडला रूल्स फॉलो करायचं बंद करतात. म्हणून आपल्याला रूल्स फॉलो करणारे लोक नको आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कल्चर बिल्ड करायचंय. बरोबर. तिसरं काय आहे तर हाय प्रिसिजन झिरो हार्म एक्झिक्युशन. Every team member runs pre-shift safety checks, reports minor defects instantly, and keeps walkways perfectly clear. म्हणजे काय? हाय प्रिसिजन झिरो हार्म एक्झिक्युशन. आपण जेव्हा केव्हा आपल्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा गेल्या गेल्या पहिल्यांदा आपल्याला काय बघायचंय तर माझे जे काही सेफ्टीचे जे काही टूल्स आहेत किंवा सेफ्टीचे जे काही कन्सर्न्स आहेत ते मला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे, बाकी गोष्टी नंतर. कारण एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा, सपोज मी शिफ्टमध्ये आलो आणि एका लाईनमधून ड्रॉप वाईज लिकेज होतोय ऍसिडचं, पण मी जेव्हा राऊंड घेतला, मी जेव्हा व्हेरिफिकेशन करत होतो तेव्हा मला ते ड्रॉप दिसला नाही लिकेज होताना. ओके. पण थोड्या वेळानं आपण बघितले थेंबे थेंबे तळे साचे, काय झालंय, कन्सिस्टंटली तिथे तो ड्रॉप पडतच राहिलाय. आणि आता त्या ड्रॉप 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 पडल्यामुळं खाली स्पिलेज झालेला आहे आणि ते ऍसिड आहे. ऍसिडचा स्मेल सुद्धा पसरतो. मग काय झालेलं आता, ते पूर्ण जो काही फ्लोअर आहे त्या फ्लोअर वरती त्या ऍसिडच्या फ्युम्स जनरेट झालेले आहेत. आता आम्ही शोधायला लागलेलो आहोत. कधी? नियर मिस झाल्यानंतर, इन्सिडेंट झाल्यानंतर 2 माणसांना त्या फ्युम्स लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. आता आम्ही शोधतोय की कुठं ते लिकेज आहे. हेच जर सकाळी दिसलं असतं मला लिकेज तर, म्हणजे ड्रॉप लिकेज सुद्धा किती वर्स्ट इम्पॅक्ट करू शकतं हे आपल्याला ह्यातून समजतंय. म्हणून आपण कुठल्याही कामाला सुरुवात करताना पहिल्यांदा आपण बघायचे सेफ्टी. आपण गाडी चालवायला बसतो, 4 व्हीलर आपण चालवायला बसतो, बसल्या बसल्या आपण पहिल्यांदा काय करतो, सीट बेल्ट लावतो. बेसिक सेफ्टी. बरोबर. मग ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. कुठलंही काम करा, आपण पावलागणिक म्हटलंय मग अशी सेफ्टी आपल्याला फॉलो करायची. बरोबर. की इन्साइट काय आहे तर आजच्या सेशनची, अ नियर मिस इज अ फ्री वॉर्निंग फ्रॉम द युनिवर्स अँड इग्नोरिंग इट इन्व्हाइट्स अ मेजर फॅक्टरी डिझास्टर.
आता भोपाल गॅस ट्रॅजेडी ही आपण बघा, याचा जर का आपण अभ्यास केला तर भोपाल नावाच्या जे काही सिटी आहे त्या ठिकाणी गॅस लीक झाला होता. मग तो गॅस लीक जेव्हा झाला होता त्याचं बेसिक छोटंसं कारण होतं. जेवढं माझं नॉलेज आहे तेवढं, मी जेवढा अभ्यास केला त्या गोष्टीचा, त्याच्यावरून मला असं कळलेलं आहे. काहीतरी एका छोट्याशा प्रेशर गेजमध्ये डिफेक्ट होता आणि तो प्रेशर गेज न चुकीचं प्रेशर दाखवल्यामुळं ऑपरेटर आणि सुपरवायझर्स बेफिकीर राहिले आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, पूर्ण ट्रॅजेडी झालेली आहे. आता ही एका दिवसाची नाही आहे. मी जेवढा त्याचा अभ्यास केला त्याच्यावरून मला एवढं कळलंय की ते भरपूर त्या लोकांनी जे काही ऑपरेटर सुपरवायझर होते त्यांनी भरपूर अशा प्रकारच्या कंप्लेंट दिल्या आहेत मॅनेजमेंटकडे, पण मॅनेजमेंटने त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन नव्हत्या घेतल्या किंवा डिले ऍक्शन घेतल्या होत्या, असा काहीतरी तो विषय आहे. पण छोटासा एरर प्रेशर गेज मधला, ज्याला चुकीचं प्रेशर दाखवलं, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, भोपाल गॅस ट्रॅजेडी तुम्ही सर्च करू शकता. केस स्टडी आहे एक. फार डिझास्टर झालं होतं त्यावेळेस फक्त गॅस लीक झाल्यामुळे. हे आपल्याला बघता आलं पाहिजे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, एक छोटीशी मिस्टेक. काही सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज असतात युट्यूबवर, तुम्ही बघू शकता. मी एक व्हिडिओ बघितला होता, आम्हाला एका सेफ्टीच्या ट्रेनिंगमध्ये दाखवला होता. तुम्ही रिएक्टर बघितला असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण केमिकल फॅक्टरीमध्ये एक रिएक्टर असतो आणि त्याला मॅनहोल असतं. त्या मॅनहोल मधून काय करतात, मटेरियल्स वगैरे चार्ज करत असतात. ओके. तर त्या रिएक्टरच्या बाजूला दोन माणसं उभारली होते. मॅनहोलच्या बरोबर समोर उभारला होता एक माणूस आणि एक माणूस साईडला उभा होता. आणि त्या रिएक्टरमध्ये काहीतरी इन्सिडेंट झाला, ब्लास्ट झाला आणि जे मॅनहोल आहे ते मॅनहोल एकदम उडालं प्रेशराईज झाल्यामुळे व्हेसल. आणि बरोबर तो माणूस मॅनहोलच्या पुढ्यात उभा होता. मॅनहोल त्याला धडकलं आणि हाय प्रेशरमध्ये असल्यामुळे तो माणूस सुद्धा उडाला. मॅनहोल त्या माणसाला घेऊन कुठं गेलं माहित नाही, पण एक 2-3 मिनिटानंतर त्या ठिकाणी त्याचं हेल्मेट कुठेतरी येऊन पडलेलं दिसलं. काय विषय झाला असेल, वेसल प्रेशराईज झाली होती. बराच त्याच्या मागे इन्व्हेस्टिगेशन वगैरे झालेलं आहे, पण आपण इन्व्हेस्टिगेशन नंतर बघू. पण आपण पहिल्यांदा बघू इम्पॅक्ट काय झाला. त्या माणसाची बॉडी कुठं उडून पडली काहीच कळलेलं नाही. काही ठिकाणी तर असे सुद्धा केसेस आहेत ज्या ठिकाणी तो रिएक्टर ब्लास्ट झाल्यानंतर त्या रिएक्टरची जी काही वरची डिश असते ती टॉप डिश त्याची उडाली आहे आणि 10-10 किलोमीटर लांब जाऊन एक एक घरावरती पडलेली आहे. किती? 10 किलोमीटर लांब जाऊन ती एका घरावरती पडली, अशी वरनं जाऊन, जेव्हा रॉकेट पडलेलं दिसतं ना आपल्याला तशा पद्धतीने. हे आपल्याला बघायला पाहिजे की कशा पद्धतीनं सेफ्टीची एक छोटीशी चूक, एक छोटंसं इग्नरन्स काय किंमत मोजावी लागू शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून आपण काय म्हटलंय, आपल्याला कल्चर डेव्हलप करायचंय. कसलं कल्चर डेव्हलप करायचंय? हजार्ड आयडेंटिफिकेशनचं कल्चर डेव्हलप करायचंय. ओके. एक केस स्टडी इथं पण आपण दिलेली आहे अजून. लार्ज केमिकल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी suffered a major pipeline blast because a small pressure wall leak was ignored by 3 consecutive days. The line operator noticed a strange noise during their shift changes, but did not fill out a formal danger log. The resulting fire stopped the plant for 2 full months, showing that keeping silent about a small hazard destroys business survival. इंडस्ट्री रेडीनेस कोच जे काही आहेत बरेचसे अजून इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्याकडून हा एक सिनॅरिओ आपल्याला कळलेला आहे, केस स्टडी आपल्याला कळलेला आहे. काय झालेलं आहे तर 3 दिवस एक पाईपलाईनमध्ये प्रेशर वॉल लिकेज होता. 3 दिवस चालू आहे. 3 दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट असतात. म्हणजे 9 लोकांनी हे लिकेज इग्नोर केलेलं आहे. त्यांना येतोय आवाज, काहीतरी ॲबनॉर्मल आवाज येतोय, कान आपले उघडे असले पाहिजेत. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की कान आपले नेहमी उघडे असले पाहिजेत.
कुठून वेगळा आवाज येतोय, ॲबनॉर्मल आवाज येतोय का, मी एखाद्या माझ्या फ्लोअरवरून चालत निघालेलो आहे आणि मला काही ॲबनॉर्मल आवाज येतोय का, हे मला बघता आलं पाहिजे, हे मला ऐकता आलं पाहिजे. इथं काय झालेलं आहे, 9च्या 9 लोकांनी तो आवाज आलेला आहे पण त्याला काय केलेलं आहे, त्यांनी इग्नोर केलेला आहे आणि त्याच्यामुळं एक मेजर ब्लास्ट त्या लाईनमध्ये झालेला आहे. आणि मेजर ब्लास्ट झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी इग्नोर करूयात, पण 2 महिने प्लांट बंद राहिलेला आहे आणि 2 महिने प्लांट बंद राहिल्यामुळे काय झालेलं आहे, बिझनेस कम्प्लिटली कोलॅप्स झालेला आहे. आणि त्या ब्लास्टमध्ये झालेल्या इंजुरीज, त्या ब्लास्टमध्ये झालेल्या कॅज्युलिटीज कान डिफाईन. आणि याची जबाबदारी कुणावर टाकायची? 9च्या 9 जणांनी बघितलेली नाहीये ती गोष्ट, पण त्या 9 मधलाच एक जेव्हा त्या शिफ्टला होता, जेव्हा ब्लास्ट झाला, त्याचीच तिथे एक डेंजरमध्ये आलेली. म्हणून सेफ्टी स्टार्ट्स विथ मी असलं पाहिजे, बरोबर. 5 minutes introduction to 5 minute drill आहे तुमच्यासाठी. Find a physical hazard. Look around your current study room or desk area right now and identify one item that could cause a trip or fall. Create a safety solution. Move that item to its proper storage place or fix the लूज वायर. काय असेल ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला नसेल जमत तर आपण करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग अशा आपण बघितलेलं आहे, प्रत्येकाचा रोल डेडिकेटेड असतो. जर नसेल जमत आपल्याला तर ते आपण करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण हिरो बनायला जायचं नाहीये. नोट युअर क्विक फिक्स. हे तुम्ही आता काय जे काय फिक्स केलं असेल ते तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. ओके. आजचा होमवर्क काय आहे? द वर्कप्लेस हजार्ड मॅप. तुम्ही जिथं काम करताय तिथं तुम्हाला हजार्डचं जे काही मॅपिंग करायचं आहे. द इमर्जन्सी अलर्ट स्पीच. Record a 90-second audio message on your phone pretending to inform a manager about a gas leak or a broken tool. काय असेल तर तो आपल्याला मेसेज कसा पास ऑन करायचा आहे. आपण हे पास ऑन करायचे मेसेजेस कसं आपण इन्फॉर्मेशन पास करायचे हे आपण आपल्या कम्युनिकेशनच्या सेक्शनमध्ये बघितलेलं आहे, बरोबर. द नियर मिस रिपोर्ट ड्राफ्ट. आपण नियर मिसचा रिपोर्ट सुद्धा प्रत्येक वेळेला जिथे जिथे आपल्याला काही छोट्या छोट्या प्रकारचा सुद्धा आपल्याला इश्यू दिसलेला आहे त्याचा नियर मिस आपण रिपोर्ट भरायचा आहे. आणि जे काय आपलं वरचं होतं मग अशी कशा पद्धतीने आपण बोलायचं आहे, कशा पद्धतीने आपण कम्युनिकेट करायचं आहे, हे आपण सेफ्टीचे हजार्ड्स आपण आपल्या कम्युनिकेशन सेक्शनमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. ओके. त्यानंतर काय, ट्रॅकिंग डेली सेफ्टी हॅबिट्स. रोज आपल्या घरापासून आपल्याला सुरुवात करायची, आपल्या स्वतःपासून आपल्याला सुरुवात करायची. आपले जे काही घरातलं मेजर एक फार महत्वाचं सेफ्टी हजार्ड आहे तो म्हणजे आपला गॅस सिलेंडर, बरोबर. तो गॅस सिलेंडर आपण काय करतो, रोलिंग करत नेतो. तो पडला तर काय होऊ शकतो? पायावर पडला तर नुसता ठीक आहे, पायावर पडला काय झालं ठीक आहे, पण बायचान्स पडल्यानंतर प्रेशराईज झाला तर काय करणार? म्हणून आपल्याकडं मार्केटमध्ये ट्रॉलीज मिळतात, बरोबर. सेफ्टीचं ते काही टूल आहे, ते ट्रॉलीवरतीच आपण ते गॅस सिलेंडर आपण ट्रान्सपोर्ट केले पाहिजे. हे आपल्याला समजून घ्यायचं, शिकायचं आहे आणि आपल्याला हे हजार्ड आयडेंटिफिकेशन करायला शिकायचं आहे आता. ओके. आणि द पर्सनल सेफ्टी किट, जे काही आपण पर्सनल सेफ्टी आपण बघणार आहोत आता या सगळ्या एक्सरसाइज मधून ते आपण बनवायचे. ओके. 3 key takeaways. The absolute safety law. A hazard is a dangerous object, but the risk is how closely you choose to work near it without protection. हजार्ड्स भरपूर असतात आपल्याकडे, बरोबर. काही असू शकतो हजार्ड. एखाद्या ठिकाणी फायर लागली, ती सुद्धा हजार्डच आहे. ओके. पण मी त्या फायर सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीनं ऍक्ट करतोय याच्यावरून त्या फायरची रिस्क किती आहे हे डिफाईन होतं. मी वेड्यासारखा देतो एकदम, आता फायर लागली म्हणून जर का माझा ब्लड प्रेशर हाय लो व्हायला लागला आणि त्या ठिकाणी मी बेशुद्धच पडलो तर ती माझ्यासाठी हाय रिस्क आहे. पण मी त्याच सिच्युएशनमध्ये जर शांत राहून ती सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सिच्युएशनमध्ये तिथं अडकलेल्या माणसांना मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी तिथून इमिडिएटली इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला कम्युनिकेट केलेलं आहे, प्रॉपर सिनॅरिओ कम्युनिकेट केलेला आहे, प्रॉपर कम्युनिकेशन झालेलं आहे, तर काय होणार आहे, त्या फायरची रिस्क काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. म्हणून हजार्ड 100% असतं, पण त्या हजार्डला आपण कसं हँडल करतो याच्यावरून त्या हजार्डची रिस्क डिफाईन होते. ओके.
The silence danger. Small workplace mistakes grow into major industrial accidents when workers decide to look away and stay quiet. आपण रस्त्यावरून जेव्हा जात असतो तेव्हा रस्त्यात एखादा दगड पडलेला दिसतो आपल्याला, बरोबर? तो सुद्धा हजार्ड आहे. आता त्याच्यात रिस्क काय आहे? आता माझं लक्ष गेलं म्हणून मी माझी गाडी साईडनं नेली, पण एखाद्या माणसाचं लक्ष नाही गेलं दगडाकडे, काय होऊ शकतं? ऍक्सिडेंट होऊ शकतो ना. मला तिथं त्या सिच्युएशन मध्ये शांत राहून गाडी माझी साईडला लावून तो दगड मला रस्त्याच्या साईडला ठेवता आला पाहिजे, बरोबर? हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपण तिथं काय करतो मग? हा ठीक आहे, मला नाही ना लागलेला दगड, मी निघून जातो. म्हणजे काय केलं मी सायलेंट राहायचं तिथं डिसाईड केलं आणि मी निघून गेलो. मागचा येणारा त्या दगडाला धडकला. तेच मला दगड दिसला होता ना, मग मी काय केलं पाहिजे होतं? तो दगड मी साईडला उचलून ठेवला पाहिजे होता. मी काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला हवी होती, पण ही न घेतल्यामुळे मागणं येणाऱ्या माणसाला ती दगडाची ऍक्सिडेंट झालेला आहे आता. म्हणून सायलेन्स इज नॉट गुड ऑलवेज. जेव्हा आपल्याला हजार्ड दिसलेला आहे त्या इमिडिएट वेळेला आपल्याला ऍक्शन घेता आली पाहिजे आणि ती प्रॉपर ऍक्शन असावी. आपल्या सज्जत विवेक बुद्धीतनं आपल्याला ती ऍक्शन घेता आली पाहिजे, बरोबर? मला फायर फायटिंग माहितच नाहीये, पण मी जर तो फायर एक्सटिंग्विशर घेऊन गेलो तिथे आणि फायर एक्सटिंग्विशर जर प्रॉपर सिलेक्ट झाला नसेल, म्हणजे प्रत्येक फायरच्या टाईपसाठी सॉलिड फायर असेल, लिक्विड फायर असेल, गॅसेस फायर असेल, काय असेल, प्रत्येकाला वेगवेगळा एक्सटिंग्विशर आहे आणि मी चुकीचा एक्सटिंग्विशर घेऊन जर फायर विझवायचा प्रयत्न केला, आग विझवायचा प्रयत्न केला, तर काय होणार आहे? फायर वाढणार आहे. म्हणून आपल्याला जे जमतं ते काम आपण करायचं आणि आपल्याला जे शिकलेलो आहोत आपण तेच काम आपण करायचंय नेहमी. ओके? आणि करायचंय ते. सायलेन्स राहायचं नाहीये. मला येत नाही काही, फायर लागली आहे पण मला काहीच करता येत नाही, हे नाही. मला तिथं कम्युनिकेट करता आलं पाहिजे. किमान ज्याला फायर हँडल करता येणार आहे अशा माणसाला मला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. जिथं 4 माणसं असतील तर त्या 4 माणसांना मला बाहेर काढता आलं पाहिजे त्या झोनमधून, बरोबर? तिसरा टेकअवे काय तर द ट्रू लिडरशिप क्वालिटी. Knowing your factory evacuation exits and safety rules is more valuable to an employer than high processing speed. बसमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला बघता आलं पाहिजे की इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे. कधी लागेल माहिती नाहीये, आपण रोज प्रवास करत असो, पण इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे हे मला बघता आलं पाहिजे, मला माहिती असलं पाहिजे आणि मला त्यावेळेला शांत राहून लीड करता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला सेफ्टी इन्सिडेंट्समध्ये कॅज्युअलिटीज ज्या होतात, काही माणसं मरण पावतात, काही माणसं इंजर्ड होतात. हे कशामुळे होतात तर ते फक्त शांत न राहता पॅनिक होतात आणि पॅनिक झाल्यामुळे त्यांना डिसिजन घेता येत नाहीत, प्रॉपर डिसिजन घेता येत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी ऍक्सिडेंट्स किंवा जे काही हजार्ड्स असतात ते बळावतात. म्हणून आपल्याला काय सांगितलंय? ट्रू लिडरशिप क्वालिटी. आपल्याला लिडरशिप क्वालिटी काय सांगितली आता या ठिकाणी? इथे एक महत्वाची लिडरशिप आहे की नोईंग युअर फॅक्टरी इव्हॅक्युएशन्स एक्झिट्स. कुठून आपल्याला एखाद्या जर काय ऍक्सिडेंट झाला तर कुठून आपल्याला इथून बाहेर पडता येईल आणि सेफ्टीचे रूल्स काय काय आहेत आपल्या फॅक्टरीचे हे माहिती असणं हे सुद्धा एक ट्रू लिडरशिप क्वालिटी आहे. ओके? With that saying, thank you so much and I hope everyone will be safe while putting one step ahead from now onwards. Okay? Thank you so much.